यार क्या है, इंसान इंसान के काम नहीं आया, किसके काम आएगा? आले होते मुंबईला खूप येऊन आले आता. काय बोलता तुम्ही मराठी येते? मी वर्धा. अच्छा वर्धा से तुम्ही बाइक रेंट पे लेना था तो अपडेट बता सकते हो जरा क्या है? अपने पास कैसा लग रहा है? मला बहुत अच्छा लग रहा है. एवढा मोठा एरिया आहे बडा बागचा. आपण अगोदर वरती जाऊया. गुड मॉर्निंग गाईज. सो आता वाजले सकाळचे 10 आणि काल आपण जैसलमेरचा फोर्ट वगैरे जो तो पूर्ण फिरून घेतलेला होता आणि आज बारी आहे जैसलमेरचे जे लोकल टुरिस्ट प्लेसेस आहेत 4 ते 5 टुरिस्ट प्लेसेस आहेत त्यात आपण फिरणार आहोत. तर त्याआधी करूया इथून हॉटेलला आपण बाय बाय. चेकआउट करण्याचा वेळ झालेली आहे. आता जाऊया अगोदर बाहेर भेटूया. चला. गुड मॉर्निंग सर, कैसे? गुड मॉर्निंग. आप कैसे हो? अभी कहाँ जाएंगे? अभी बस लोकल टूरिस्ट प्लेसेस घूमेंगे और कुलधारा जाएंगे. फिर रात का ट्रेन है, यहाँ से बाइक रेंट पे लेंगे. तो लगेज को यहीं रहने दो, किस लिए साथ में लेके जाओगे? कहाँ ले चले जाएंगे. अरे वापस आएंगे, ले लेना यार. क्या हो गया, मेरे यहाँ पर क्या वो दूध तो खराब करेगा नहीं शायद. बाइक पे जाओगे वापस आकर के इधर से ले लेना यार. कोई ऐसा चलता है क्या? अब चलता है क्या, अपना घर होटल है यार. क्या है, इंसान इंसान के काम नहीं आया, किसके काम आएगा? ओके. क्या कर रहे रखते यहाँ पर हैं? लगेज रखो, फिर आराम से वहां से घूम करके और वापस आएंगे ना तो बाइक देकर फिर स्टेशन. ट्रेन मेरे ख्याल से रात का है, हाँ वही 11 बजे का है. 11 बजे का ट्रेन. हाँ तो फिर क्या करोगे, 11 जहाँ बैठना, फिर बैठने के बाद सीधा आप उधर से जाना आराम से. कोई प्रॉब्लम लगेज रख तो है. हॉटेलमधून चेकआउट आपण या कारणासाठी केलं कारण की आज रात्रीचा आपण इकडं राहणार नाही आहोत. सगळे टुरिस्ट प्लेसेस फिरून रात्रीची ट्रेन होती पण तिकडं जेव्हा हॉटेलच्या मालकाने आम्ही बघितलं त्यांना आम्ही बोललो की रात्री परत येणार आहे तर त्यांनी बोलले तुमच्या बॅगा वगैरे ज्या आहेत त्या आमच्याकडेच ठेवा आणि नंतर येऊन घेऊन जावा. तर सकाळी सकाळी आपला एक फायदा झाला आहे. त्यामुळे आता काय ओझं वगैरे नाही, मस्त रिलॅक्सली फिरायचं. सगळ्यात अगोदर जाऊया इथून घेऊया रेंटवरती बाईक. बघूया बाईक किती रुपयाला आपल्याला पडते. इकडं समोर तुम्ही बघू शकता आंदोलन चालू आहे. कोणतं आंदोलन चालू आहे यार इन लोग का? हाय गुड मॉर्निंग. कोई रिप्लाई ही नहीं कर रहा है. मित्रांनो आपल्या समोर जैसलमेरचा किल्ला. आज आपण तिकडे जाणार नाही बिकॉज काल आपण गेलेलो. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसला तर जाऊन बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अंकल बनवत आहेत. हां हम लोग आहे मुंबई से. महाराष्ट्र आले का आपण? हां मुंबईत ना आलो. मुंबईत आले का? आले होते मुंबईला खूप येऊन आले आता. काय बोलता तुम्ही मराठी येते? मी वर्धा. अच्छा वर्धाचे तुम्ही? अरे वा. मराठी बोलो. वा. नाही मी अगोदर लक्ष नाही दिलेलं. नाही नाही वर्धा. मी तुम्हाला सांगितलं कुठून, मग पहिले म्हणत होता तुम्हाला कुठून आले तुम्ही. अच्छा अच्छा. मग चुपचाप बसून होता. मग काय म्हणते भाऊ म्हटलं. आपले आहेत इथं मराठी माणसं पण आहेत का कुठं? इथं म्हणजे बिझनेस लाईन मध्ये? काय बोलताय? मी आज बघितलं म्हणजे एवढं फिरून. हो का? हो हो. अंकलनी पोहे बनवलेत मस्तपैकी. माझ्याच्यातनं डाळिंब नका टाकू फक्त. नाही का? हां चला गरमागरम पोहे खाऊया आता. आपल्या महाराष्ट्राचे काका आहे. तुमचं नाव काय? करून हां करून वर्धा, जिल्हा वर्धा. वर्ध्याचे आहेत. हे कसं आहे टेस्ट पोहे का? मस्त आहे ना. मित्रांनो आम्ही आलेलो जैसलमेरचा मिसळ पोहा खायला पण ॲक्च्युली इथं मिसळ अवेलेबल नव्हता. मिसळ संपलेली काकांकडची. मग आम्ही खाल्लेलं इकडचं नागपुरी पोहा. लय भारी टेस्ट होती. तुम्ही इथं आलात ना तर नक्की आपल्या काकांच्या इकडे या. जस्ट किल्ल्याच्या बाजूलाच दुकान आहे. टायमिंग काय आपल्या दुकानाचं? सकाळी 6 ना दुपारी 12 वाजता. सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. आणि जर सीझनमध्ये वगैरे आलात तर अजून जास्त टाईमपर्यंत दुकान चालू असतं. तर नक्की तुम्ही इकडे जाऊन पोहा ट्राय करू शकता. आता आपण आलो जैसल बाईक रेंटलच्या दुकानावरती कारण की आपल्याला इथून घ्यायची ॲक्टिवा म्हणजे पूर्ण जैसलमेर फिरायला. तर अगोदर जाऊया अंकलला रेट किती आहे बाईकचा ते पण विचारूया. इथं आपल्याला पल्सर बुलेट वगैरे अवेलेबल होऊन जाते. कल बाइक रेंट पे लेना था तो अपडेट बता सकते हो जरा क्या है? अपने पास हर टाइप का बाइक मिल जाएगा. अपने पास बुलेट है. हाँ बुलेट क्लासिक 350 का 900 रहता है 24 आवर्स का. और एवेंजर लोगे तो एवेंजर का 700 रहता है.
और मीटियोर लोगे तो मीटियोर का 1200 रुपये, और एक्टिवा लेते हो तो एक्टिवा का 400 रुपये लेते हैं 24 आवर्स का होता है। और वो जो एकदम पहले जो नावी खड़ा है होंडा का उसका सबसे क्या? हाँ लास्ट में जो नावी है उसका 300 ही रहता है। अच्छा मतलब 300 से स्टार्टिंग है? हाँ 300 से स्टार्टिंग है। अच्छा अच्छा, तो आपका अगर कोई कांटेक्ट नंबर वगैरह हो तो बता दीजिए। कांटेक्ट नंबर है 9928282491। मेरा नाम देवी सिंह है और अपनी शॉप का नाम जैसल बाइक है। कभी आप जैसलमेर आओ तो जरूर लेना ठीक बाइक। ठीक आहे, आता आपण घेऊया इथून ॲक्टिवा। अंकल वो सेकंड वाला एक्टिवा है ना? हाँ, हाँ, वो उसका डन कर दो। क्या क्या डॉक्यूमेंट लगेगा? आपको एक आधार कार्ड चाहिएगा और एक लाइसेंस का फोटो लेंगे और वो वापस रिटर्न करेंगे, और जो थोड़ा बहुत सिक्योरिटी अमाउंट रहता है वही रहेगा, ठीक, जो 400 रुपये जो होता है वो। ओके। जेव्हा पण आपण बाईक रेंटवरती घेतो पहिले तिथं सगळीकडून फोटो वगैरे काढून घ्यायचा असतो, बिकॉज जर काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर आपल्याला सांगता येतं। आता गाडी घेऊन आपण निघालो आहे येथील पहिला स्पॉट जो आम्ही ठरवलेला गडीसर लेकला। इथं आपल्यासमोर लिहिलेलं आहे गडीसर लेक। ह्या चौकापासून राईट मारायचं आपल्याला अगोदर, आणि जास्त लांब नाही आहे, जवळच आहे, म्हणून आम्ही तो पहिला स्पॉट निवडला। तर गाडी आपण इकडे पार्क करून जाऊया गडीसर लेक बघायला। गडीसर लेक पाहायला दोन रस्ते आहेत। ह्या रस्त्याने तुम्ही फक्त व्ह्यू घेऊ शकता, आणि ह्या रस्त्याने जर तुम्हाला बोटिंग वगैरे करायची असेल तर इकडून जाऊ शकता। तर आपल्याला तर बोटिंग करायची नाही म्हणून आपण जातो इकडून वरती गडीसर लेकचा व्ह्यू पॉईंट बघायला। जैसलमेरमधील गडीसर लेक हे एक कृत्रिम सरोवर आहे, आणि या सरोवरचं निर्माण राजा जैसलरावल यांनी केलं होतं। यामुळे या सरोवरचं अगोदरचं नाव हे जैसलमेर लेक होतं। त्यानंतर या सरोवरचं पुनर्निर्माण तेथील गडसी सिंग भाटी यांनी केली, त्यामुळे या सरोवरचं नाव हे गडीसर लेक पडले। गडीसर लेकच्या जस्ट बाजूला आपल्याला राजस्थानी कपडे घालून फोटो काढायचा चान्स भेटतो। तर इकडं ड्रेस घालायचा असेल तर 50 रुपीज, आणि ड्रेसच्या सोबत जर फोटो काढायचा असेल तर 100 रुपये चार्जेस आहेत। इकडे तुम्ही बघू शकता। कैसा लग रहा है? बोलो बहुत अच्छा लग रहा है। कन्फ्यूज आहे। गडीसर लेक फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो जैसलमेरमधील वॉर म्युझियम बघायला, जे जैसलमेर रेल्वे स्टेशनपासून 10 किलोमीटर आणि जैसलमेर किल्ल्यापासून 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे। इथून बिकानेर आहे 328, पोखरण आहे 105, आणि जोधपूर आहे 280 किलोमीटर। आता आपण एंट्री केली आहे जैसलमेरच्या वॉर म्युझियममध्ये, आणि गेटवरतीच आम्हाला सांगितलं आतमध्ये व्हिडिओ वगैरे करणं अलाउ नाही आहे, फक्त फोनमध्ये आपण फोटोज वगैरे काढू शकतो। तर आपल्याला कॅमेरा जो आहे तो आतमध्ये ठेवावा लागेल। तर ते आम्ही गाडी इथं लावली आणि आतमध्ये आहे एंट्री गेट। इकडे आपल्याला वॉर म्युझियमचं सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर आपल्याला इकडे अगोदर एंट्री फी द्यावी लागणार। इंडियनसाठी 50 रुपीज आहे, फॉरेनरसाठी 100 रुपये आहे। आता आपण निघालो आहे जैसलमेरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक बडाबाग पाहायला, जे जैसलमेर येथून 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे। बडाबागच्या मेन गेटवर पोहोचल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर तिकीट काढावे लागते, ज्याची तिकीट आहे भारतीयांसाठी प्रत्येकी व्यक्ती 150 रुपये आणि विदेशी पर्यटकांसाठी प्रत्येकी व्यक्ती 300 रुपये आहे। आता आपण आलो जैसलमेरच्या बडाबागच्या इकडे, आणि जैसलमेरचा जो बडाबाग आहे ते जैसलमेर किल्ल्यावरून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आणि रेल्वे स्टेशनवरून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर एवढा मोठा एरिया आहे बडाबागचा। आपण अगोदर वरती जाऊया।
बडाबाग छत्रीबद्दल जर बोलले गेले तर बडाबाग हे तेथील शाही राजांसाठी समर्पित केलेले आहे. त्या छत्रींमध्ये तेथील राजांची कबर बनवली आहे. त्यात सर्वात जुनी कबर ही राजा महारावल जैतसिंग यांची आहे. आता आपण आलो इकडच्या व्यास छत्रीला आणि इकडे पण जसं आपण बडाबाग बघितलेलं त्यासारखंच म्हणजे इथं कवर वगैरे आपल्याला बघायला भेटते, तर ते सुद्धा आपण बघायला आतमध्ये जाऊ शकतो. आणि इकडं एंट्री फी वगैरे लिहिलेली आहे. भारतीय असणार तर 50 रुपये, प्री वेडिंग वगैरे करायचं 3100 रुपये आहे. त्याला आतमध्ये एंट्री करूया. इथे पण आपल्याला सेम टू सेम बडाबाग सारखाच व्ह्यू पाहायला मिळतो. पण इकडे आल्यावर सगळ्यात भारी सीन काय माहिती आहे का? हे बघा, इथून पूर्ण जैसलमेर सिटी आपल्याला व्यास छत्रीच्या इकडून दिसते. आणि समोर तुम्ही बघू शकता जैसलमेरचा किल्ला. जैसलमेरमधील 4 ठिकाण फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो जैसलमेरमधील सुप्रसिद्ध पटवाव की हवेली पाहायला, जी जैसलमेरच्या किल्ल्यावरून फक्त 500 मीटरच्या अंतरावर आहे. जैसलमेरच्या या सुंदर सोनेरी गल्ल्यातून फिरत फिरत आपण संध्याकाळी 5:30 वाजता पोहोचलो पटवाव की हवेलीकडे. पण सध्याला उशीर झाल्यामुळे आणि त्यानंतर कुलदाराला पण जायचे असल्यामुळे आपण या हवेलीत जाऊ सध्याला तरी या हवेलीचं आपण बाहेरूनच दर्शन करू. पटवाव की हवेलीबद्दल जर बोलले गेले तर या हवेलीत जायला आपल्याला प्रवेश फी द्यावी लागते, ज्याची भारतीयांसाठी प्रत्येकी 150 रुपये आणि विदेशी पर्यटकांसाठी प्रत्येकी 300 रुपये आहे. पटवाव की हवेली ही जैसलमेरमधील बनलेली पहिलीच हवेली आहे. आणि ही हवेली एकच नाही तर 5 छोट्या छोट्या हवेलींचं समूह आहे. आणि ह्यात सर्वात पहिल्या हवेलीचं निर्माण हे सन 1805 मध्ये गुमानचंद पटवा यांच्याद्वारे करण्यात आली. या आपल्या मागं पटवाव की हवेली. ॲक्च्युली आपण तिकडे गेलो असतो, पण आता विषय असा झाला आहे संध्याकाळचे वाजलेत 4:50 आणि ह्या टाईममध्ये आपल्याला 1 तास राहिलेल्या कुलदाराला जायचं आहे. आणि कुलदाराला असं ऐकण्यात आलेलं की 6 वाजता कुलदारा विलेज आहे ते बंद होतो. त्यामुळे आता आतमध्ये न जाता आपण डायरेक्ट निघणार आहोत कुलदाराला. कुलदाराचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्याचा एक वेगळा व्हिडिओ तयार करणार आहोत. कुलदारा विलेज हा राजस्थानच नाही तर पूर्ण भारतामधला सर्वात हॉन्टेड विलेज म्हणून ओळखला जातो. Many hours later. फायनली आता आपण आलेलो आहोत जैसलमेर स्टेशनला आणि आता वाजले रात्रीचे 10:30. आणि आपण जो टार्गेट ठेवलेला एका दिवसात जैसलमेरच्या 6 ठिकाणं फिरायचा तो देखील आम्ही कंप्लीट केला आहे. फक्त कुलदाराला जराशी धावपळ झाली उशीर झाल्यामुळे. आणि कुलदारा गावचा जो व्हिडिओ आहे तो आपण नंतर अपलोड करणार आहोत, तर नक्की तुम्ही जाऊन बघा. त्यासोबत जैसलमेर आम्ही कसे फिरलो याची इन्फॉर्मेशन देखील व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि काही पॉईंट जर माझ्याकडून बोलायचे राहिले असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता. तर चला मित्रांनो, आता आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, थंडी खूप जास्त आहे, जाऊया ट्रेनमध्ये.